नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की दीपक हा आनंद निवासच्या दिशेने गेलेला आहे। त्यामुळे जीवा पार्थला म्हणतो की नंदिनीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। जीवा बोलतो की मला लगेच तिथे जावे लागेल। त्यावर पार्थ बोलतो की तुला नाही, आपल्याला। असं बोलून ते घाईघाईने आनंद निवासकडे जायला निघतात। त्यावेळेस काव्या त्यांच्याकडे बघत राहते की दोघे इतक्या घाईघाईने कुठे निघालेत। जीवाला एवढे फोन करून सुद्धा जीवाने माझा फोन उचलला नाही। त्यानंतर काव्या पार्थला फोन करते आणि म्हणते की तुम्ही एवढ्या घाईघाईने कुठे निघालात। त्यावेळेस पार्थ काव्याला म्हणतो की आम्ही आनंद निवासमध्ये नंदिनीला घ्यायला चाललो आहोत। त्यानंतर काव्या खूप घाबरते। जीवा गाडीत पार्थला म्हणतो की नंदिनी ठीक असेल ना, तिचे जर काही बरे वाईट झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही। तर एकीकडे आपण पाहतो की दीपकने नंदिनीला किडनॅप करून तिच्या गळ्याभोवती फास लावून एका दोरीला लटकून ठेवलेलं असतं व ती दोरी तो दरवाजाला बांधून ठेवतो आणि नंदिनीला म्हणतो की तू माझी झाली नाहीस तर मी तुला कुणाचीच होऊ देणार नाही। त्यावेळेस आपण पाहतो की जीवा हा नंदिनीला वाचवण्यासाठी आलेला असतो। जीवा जोरात जोर लावून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतो आणि दीपक हा नंदिनीला म्हणतो की तू जर माझी झाली नाही तर मी तुला कुणाचीच होऊ देणार नाही आणि तुला वाचवायला येणारा जीवा तुझ्याच मरणाचं कारण बनेल। त्यावेळेस आपण पाहतो की नंदिनी खूपच हतबल झालेली असते, घाबरलेली। तिला काहीच करता येत नाही कारण तिच्या गळ्याभोवती फास असतो व तोंडात देखील रुमाल बांधलेला असतो। जीवा दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न करतो। तर मंडळी, पुढील येणाऱ्या भागात जीवा हा नंदिनीचे प्राण वाचवू शकेल का हे पाहणं खूपच उत्कंठावर्धक असणार आहे। तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।